नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासमोर एक अशी मूवी एक्सप्लेन करणार आहे ज्या मूवीमध्ये दोन माणसं दाखवली जातात. त्यांचे जे शेवटचे राहिलेले क्षण असतात ते असे काही सुंदर पद्धतीने जगतात की तसे क्षण आपण आपल्या आयुष्यात जगायला हवे. तर या मूवीचं नाव आहे द बकेट लिस्ट. मूवीच्या सुरुवातीला आपल्याला एक मेकॅनिक दाखवला जातो. त्याचं नाव कार्टर असतं आणि त्याच्या शेजारी बसलेला त्याचा एक मेकॅनिक त्याला जनरल नॉलेजचे प्रश्न विचारत असतो. त्याला पहिला प्रश्न विचारतो की रेडिओचा आविष्कार कोणी केला. कार्टर याच्यावर उत्तर देतो की सुरुवातीला सगळ्यांना वाटत होतं की रेडिओचा आविष्कार हा मॅकोनी यांनी केलेला आहे. यावर त्यांना नोबेल पुरस्कारही देण्यात आलेला होता. पण पुढे जाऊन सिद्ध झालं की याचा आविष्कार निकोला टेस्ला यांनी केलेला होता. ही जी रेडिओची आयडिया होती ती निकोला टेस्ला यांचीच होती. त्यानंतर कार्टरला एक फोन येतो. कार्टर जेव्हा फोन ठेवतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर नाराजी आपल्याला दिसून येते, जसं त्या कॉलवर त्याला एखादी दुःखद घटना सांगितलेली असावी. दुसरीकडे आपल्याला एक श्रीमंत व्यक्ती दाखवला जातो. त्याचं नाव एडवर्ड कोल असतं. त्याचे भरपूर सारे मोठे मोठे हॉस्पिटल असतात. त्याला एका मेडिकल ज्युरीमध्ये उभा केलेलं असतं. मेडिकल ज्युरी म्हणजे तिथे मेडिकलबद्दल सर्व निर्णय लिहिले जातात. आणि तिथला एक ऑफिसर एडवर्डला म्हणतो की तुझ्या हॉस्पिटलमध्ये तू एका रूममध्ये 2 माणसाला ठेवतो. हे ऐकल्यानंतर एडवर्डला खूप राग येतो. एडवर्ड म्हणतो, हे माझं हॉस्पिटल आहे, हे स्पा नाही आहे. एका रूममध्ये दोघांना ठेवणे हे काही चुकीचं काम नाही आहे. आणि त्यानंतर जितके तिथे मेडिकलचे ऑफिसर्स असतात त्यांना एडवर्ड म्हणतो की मला तुमची गरज नाही आहे, तुम्हाला माझी गरज आहे. त्यानंतर तो त्याच्या खिशातून एक चेक काढतो आणि त्या सर्व मेडिकल ज्युरींना म्हणतो की तुम्हाला हे जर कॅश हवा असेल तर माझ्या डिमांड तुम्हाला पूर्ण करावे लागतील. याचा अर्थ तो त्यांना विकत घेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तेव्हाच त्याला खोकला येतो आणि त्या खोकल्यात त्याला रक्त दिसतं. हे पाहिल्यानंतर तो खूप घाबरतो. त्यानंतर त्याला दवाखान्यात ॲडमिट केलं जातं आणि ते हॉस्पिटल त्याचंच असतं. जेव्हा त्याला रूममध्ये नेलं जातं त्याच्या आधी तिथे एक पेशंट झोपलेला असतो. तो पेशंट आपण मूवीच्या सुरुवाती पाहिला मेकॅनिकच असतो. आपल्याला तेव्हा कळतं की त्या कॉलमध्ये असं काही सांगितलेलं होतं की तू आजारी पडला आहेस आणि तुला दवाखान्यात यावं लागेल. जेव्हा एडवर्ड त्या मेकॅनिकला पाहतो तेव्हा तो म्हणतो, हा कोण आहे? आणि तो कार्टरही म्हणतो की तू कोण आहेस? हे ऐकल्यानंतर एडवर्ड हा मोठ्या मोठ्याने हसायला लागतो. तो म्हणतो की मी कोण आहे हे तू मला विचारतोयस? त्यानंतर एडवर्ड त्याच्या माणसांना म्हणतो की मला इथून पटकन न्या. जर मी याच्यापाशी जास्त वेळ थांबलो तर मी येडा होऊन जाईल. हा माणूस मला येड्यासारखाच दिसतोय, जसा काय झॉम्बीज दिसतोय हा. एडवर्डला त्याचं स्वतःचं पर्सनल रूम हवं असतं कारण हे त्याचंच हॉस्पिटल असतं. पण जेव्हा त्याचा असिस्टंट त्याला म्हणतो की आपण जर पर्सनल रूम घेतलात तर मीडियावाले आपला हा विषय खूप वर आणतील, त्यामुळे तुम्ही थोडे दिवस ॲडजस्ट करा. आणि त्या दोघांना नाईलाजाने एकत्र राहावं लागतं. त्या दोघांनाही लेंथ कॅन्सर असतो आणि याची ट्रीटमेंट ही खूप अवघड असते आणि यात क्युपोथेरपी करत असताना खूप त्रास होतो. त्यानंतर दोघांच्या गप्पा चालू होतात आणि कोल म्हणतो की माझं 4 वेळा लग्न झालं आहे आणि 4 वेळा डिवोर्सही झाला आहे. मी माझ्या कामासोबतच लग्न केलं आहे. मला आधीपासूनच एकट्याला राहायला आवडत होतं आणि एकटं राहणं आणि फॅमिली ठेवणं हे शक्य नव्हतं. मी 16 वर्षापासून काम करीत आलो, त्यामुळं आज मी एवढा श्रीमंत झालो आहे. यानंतर कार्टर म्हणतो की मी एक फॅमिली मॅन आहे, मला 2 मुलं आहेत, एक मुलगी आहे. तो पेशाने मेकॅनिकचं काम करत असला तरीही त्याला आधीपासूनच एक इतिहासाचा प्रोफेसर बनायचं होतं. त्याला इतिहास हा विषय खूप आवडत असतो, त्याच्यात त्याला खूप रुची असते. हे दोघं कामाने वेगवेगळे असले तरीही यांच्यात एक चांगला बॉन्ड तयार होतो. हे दोघं मित्र बनतात. त्यानंतर डॉक्टर कोलकडे येतो आणि कोलला म्हणतो, आता तुझ्याकडे जास्त वेळ राहिलेला नाही आहे, तुझ्याकडे 1 वर्षाहून कमी वेळ राहिलेला आहे. हे ऐकल्यानंतर कोल खूप दुःखी होतो आणि ही गोष्ट तो कोणालाही सांगत नाही. त्याला हॉस्पिटलमध्ये कोणी भेटायला येत नसतं आणि त्याची पण इच्छा अशीच असते की त्याला भेटायला कोणी येऊ नये. आणि त्याच रात्री कार्टर एका पानावर काहीतरी लिहित असतो. त्याला कोल म्हणतो, तू काय लिहितोयस? पण कार्टर त्याला त्या वहीतलं काहीच दाखवत नाही. दुसऱ्या दिवशी कोलला पाहायला डॉक्टर येतात आणि डॉक्टरांच्या हातात कार्टरने लिहिलेला कागद असतो. कार्टरने तो कागद लिहून चुरगाळून फेकून दिलेला असतो. कोल तो कागद पाहायला सुरुवात करतो आणि तेवढ्यातच कार्टर जागा होतो
आणि कार्टर म्हणतो माझा कागद मला दे. कोल कार्टरला म्हणतो की मला हा कागद जमिनीवर भेटला आहे, काय आहे याच्यात. तर कार्टर म्हणतो की आमचे फिलॉसॉफीचे जे टीचर होते त्यांनी आम्हाला हे शिकवलं होतं की आपल्याला मरण्या अगोदर बकेटमध्ये जाण्याच्या अगोदर ज्या आपल्या इच्छा आहेत, जे आपल्याला जीवनात करायचे ते एका लिस्टमध्ये लिहून ठेवायचं आणि त्याला ते म्हणायचे बकेट लिस्ट. आणि ही कॉन्सेप्ट कोलला खूप आवडते आणि कोल पण त्याच्या 4-5 इच्छा त्या पानावर लिहितो. आणि तो कार्टरला म्हणतो आपल्याकडे आता 1 वर्षाहूनही कमी टाईम राहिला आहे, तर आपण आपल्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत का. पण कार्टर म्हणतो हे शक्य नाही आहे, मी फक्त असंच त्या पानावर लिहिलं होतं. पण कोल म्हणतो की तू पैशाचं टेन्शन घेऊ नकोस, माझ्या आयुष्यातले हे 45 वर्ष कसे निघून गेले मलाही कळलं नाही, हे तुलाही कळलं नसेल. यानंतर आपल्याला काय करायचं आहे, मला फायनान्शियल अकाउंटबद्दल, माझ्या स्टाफ्सबद्दल, या कंपनीबद्दल, या हॉस्पिटलबद्दल मला माझ्या चर्चा कराव्या लागतील आणि मला असं मुद्दामून दाखवायला लागेल की मला याची खूप काळजी आहे. आणि तुझ्यासोबत काय होईल, तू तुझ्या फॅमिलीसोबत राहायला सुरुवात करशील, तुझी फॅमिली रोज तुला मरताना पाहणार आहे, पण तरी पण त्यांना तू मी आनंदात आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. हे रोजचं दुःख, दया हे झेलणं सोपं नाही, हे सर्व काही माझ्यासोबतही घडणार आहे. आपण दोघं एकाच होडीत बसलेलो आहे, आपण हे करायला पाहिजे. आपण जर इथे वाट बघत बसलो की काहीतरी मिरॅकल होणार आहे, काहीतरी हे सायंटिस्ट आविष्कार काढतील की आपला रोग ठीक होईल, तर हे शक्य नाही आहे, असं काही होणार नाही आहे. यापेक्षा आपण आपलं आयुष्य आपण जगून घ्यायला हवं, आपल्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण करायला हव्यात. हे ऐकल्यानंतर कार्टर जरा विचारात पडतो. कार्टर हा बकेट लिस्ट दरवेळेस बनवायचा, पण त्या पूर्ण करण्यासाठी तो कधी विचार करत नव्हता. आणि त्यानंतर तिथे कार्टरची बायको येते. कोल तिथून बाहेर जातो आणि कार्टर तिच्या बायकोला म्हणतो की मला कोलसोबत बाहेर जायचं आहे. हे ऐकून कार्टरची बायको म्हणते की इतक्या लवकर तू हार नाही मानू शकत, तू तुझ्या मुलांना काय सांगणार आहे, मी हे सर्व सोडून निघून चाललो आहे. कार्टरला राग येतो. कार्टर म्हणतो की मी इतके वर्ष, माझं अख्खं आयुष्य या गाड्या नीट करण्यात घालवलं, मी माझ्या मुलांना कधी कामालाही पाठवलं नाही, पण जेव्हा मला आता बाहेर जायचं आहे तेव्हा तू नाही म्हणतेस, पण मला जाणे हे मी डिझर्व करतो आहे. पण खरं तर कार्टरच्या बायकोला कार्टरची काळजी असते. तिला वाटत असतं की एक अनोळखी माणूस माझ्या पतीला कुठेतरी घेऊन जातो आहे, हे तिला कुठेतरी आवडत नसतं. पण आता कार्टरने एक दृढ निश्चय केलेला असतो, तो आता कोलसोबत जाणार होता. त्यानंतर कार्टर आणि कोल आपली पहिली इच्छा म्हणजे स्काय डायव्हिंग करायला पोहोचतात. आणि ही विश कार्टरची नसते तर कोलची असते. कार्टरला उंच जागेची भीती असते. कार्टर म्हणतो की मला एरोप्लेनमध्ये पण बसायला भीती वाटते, पण ही विश बकेट लिस्टमध्ये असल्यामुळे त्यांना ही विश पूर्ण करायचीच होती. त्यानंतर ती दोघं खाली उडी मारतात. कोल हा खूप एन्जॉय करत असतो. तो म्हणतो की मला असं वाटतंय की मी आकाशात उडतोय. आणि ही अशा प्रकारे त्यांच्या बकेट लिस्टमधली पहिली विश पूर्ण करतात. त्यानंतर ते एक टॅटो हाऊसमध्ये जातात आणि ही कोलची इच्छा असते की त्याला एक टॅटो काढायचा असतोय. तो कार्टरला म्हणतो तू पण काढ, पण कार्टर म्हणतो की मला टॅटू वगैरे काढायचा नाही आहे. आणि ही दुसरी इच्छाही त्यांची पूर्ण होते. यानंतरची इच्छा कार्टरची इच्छा असते, त्याला मस्टँग गाडी चालवायची असते. मस्टँग गाडी ही खूप महागडी गाडी आहे, त्यामुळं ही गाडी कुणीही चालू शकत नाही. पण कोल हा खूप श्रीमंत आहे, तो करोडपती अरबोपती आहे, त्यामुळं त्याच्याकडे स्वतःकडं मस्टँग गाडी असते. त्यानंतर ते दोघंही मस्टँग गाडी चालवायला सुरुवात करतात. आणि कार्टर खूप खुश असतो, तो हा मुवमेंट एन्जॉय करत असतो, कारण हे त्याचं स्वप्न असतं आणि ते स्वप्न आता पूर्ण होत असतं. यानंतरच्या विशसाठी ते फ्रान्सला पोहोचतात आणि ते एका मोठ्या महागड्या हॉटेलमध्ये डिनर करत असतात. तेव्हा कोल कार्टरला म्हणतो की मी माझ्या मुलीच्या सोबत आता टचमध्ये नाही आहे. हे ऐकल्याबरोबर कार्टर त्याची लिस्ट काढतो आणि त्या लिस्टवर तू तुझ्या मुलीला भेटायला जायला हवं. पण कोल म्हणतो हे होऊ शकत नाही आणि त्याच्या विशवर तो काट मारतो. आणि ही काट मारल्यानंतर कार्टर तिथून उठून निघून जातो. कोलला वाटतं की आपल्या या कृत्यामुळे कार्टर दुखावला आहे, नाराज झाला आहे, त्यामुळं तो कार्टरच्या मागे जातो आणि कार्टर हा वॉशरूममध्ये आलेला असतो. कार्टरचं शर्ट हे पूर्णपणे रक्ताने भरलेलं असतं, त्याला ब्लिडिंग झालेली असते. हे पाहिल्यानंतर कोल कार्टरला म्हणतो
चल आपण दवाखान्यात जाऊयात. पण कार्टर म्हणतो की आपण आत्ताच दवाखान्यातून आलो आहे, आता आपण जायला नको. त्यानंतर कार्टर आंघोळ करायला निघून जातो आणि कोलला कार्टरच्या बायकोचा फोन येतो आणि कार्टरची बायको कोलला म्हणते की मी जीवनभर नर्सचं काम केलेलं आहे, त्यामुळं मला माहिती आहे आता माझा पती हा जास्त दिवस जगणारा नाही आहे. आता त्यांचे राहिलेले क्षण हे माझ्यासोबत त्यांना जगू द्या, त्यांना तिथून सोडा आणि त्यांना माझ्या घरी पाठवून द्या. हे ऐकल्यानंतर कोल कार्टरला भेटायला जातो आणि कार्टरला म्हणतो की आपण आपली जर्नी इथे थांबवायला हवी. यावर कार्टर म्हणतो की मी एवढा आजारी पडलेलो नाही आहे, मी ठीक आहे. पण कोल म्हणतो की ती गोष्ट नाही आहे, पण मलाच जमणार नाही आहे ही जर्नी पुढे कंटिन्यू करायला. पण कार्टरला कळतं की माझ्या पत्नीचा फोन कोलला आला होता, त्यामुळे कोल असा बोलतो आहे. त्यामुळे कार्टर म्हणतो की व्हर्जिनियाचं आणि माझं लव्ह मॅरेज झालेलं आहे. आम्ही लग्नाच्या अगोदर आणि लग्नानंतरही आम्ही इतके खूप क्लोज होतो, आम्ही एकामेकांचा हात धरून रस्त्यावर चालायचो. मला आठवतं आहे की माझं तिच्यावर खूप प्रेम होतं आणि तिचंही माझ्यावर खूप प्रेम होतं. या 40 वर्षात खूप काही घडून गेलं आहे. आम्हाला मुलं झाली, ती मुले मोठेही झाली, ती कॉलेजला जाऊ लागली, कामाला गेली. पण आता व्हर्जिनियात आणि माझ्यात मला वाटतं जास्त फिलिंग नाही आहे. माझं तिच्यावर आत्ताही खूप प्रेम आहे, पण तिला आता पाहिल्यानंतर तशी मागं असलेली फिलिंग येत नाही. यात कार्टरचीही चुकी नसती, कारण वेळ ही कशी येऊ शकते हे कोणाला सांगता येत नाही. त्याला सांगायचं असतं की लग्नाअगोदरचं प्रेम आणि लग्न झाल्यावर प्रेम यात खूप सारा बदल होतो. लग्नानंतर आपण आपल्या मुलांची काळजी, पत्नीची काळजी घ्यायला व्यस्त होतो आणि थोड्याशा फिलिंग्स ह्या बदलतात. यानंतरच्या जर्नीसाठी ते दोघं तंझानियाला जातात. तंझानियामध्ये ते जंगलं पाहतात, तिथलं नेचर पाहतात, तिथले प्राणी पक्षी त्या पाहण्यासाठी तंझानियाला गेलेले असतात. आणि इथे कोलची एक विश असते की त्याला एक प्राणी मारायचा होता, पण कार्टर हा त्याला म्हणतो तू प्राणी नको मारू, आणि कोल त्याची ही विश पूर्ण करत नाही. यावर कार्टर खूप खुश होतं. यानंतरच्या विशसाठी ते अशा जागेवर जातात जिथे प्रत्येक माणसाला असं वाटतं की या जागेवर एकदा तरी गेलं पाहिजे. ती जागा असते इजिप्तचे पिरॅमिड्स. ते एका पिरॅमिडच्या दगडावर बसलेले असतात. तिथे कार्टर कोलला म्हणतो की जुन्या इजिप्त लोकांचा असा विश्वास होता की आपण स्वर्गात गेल्यानंतर आपल्याला 2 प्रश्न विचारले जातात. ते 2 प्रश्न मी तुला आज विचारणार आहे. तर पहिला प्रश्न आहे की तुझ्या जीवनात तुला आनंद भेटला आहे का? कोल यावर उत्तर देतो की हो, माझ्या जीवनात मला आनंद भेटला आहे. त्यानंतर कार्टर दुसरा प्रश्न विचारतो की तुझ्यामुळे कोणाला आनंद भेटला आहे का? यावर तो म्हणतो मला माहीत नाही, तू माझ्या आसपासच्या लोकांना विचारू शकतोस. माझा डिवोर्स झाल्यानंतर माझी मुलगी माझ्यासोबत राहायची बंद झाली, ती माझ्या पत्नीसोबत राहायला गेली. ती लहानाची मोठी झाली आणि जेव्हा तिला लग्न करायचं होतं, तिला एक मुलगा पसंत आला होता, पण तो मला पसंत नव्हता. तिने माझ्या मर्जीविरुद्ध लग्न केलं आणि त्या लग्नात मला बोलवलेलं नव्हतं. एके दिवशी माझी मुलगी माझ्याकडे आली आणि मला म्हणाली की मला माझ्या पतीने मारलेलं आहे. त्याने ड्रिंक केलेली होती आणि यात माझीही चुकी होती. यानंतर तिला परत त्याने मारहाण केली आणि यावेळेस तिने मला सांगितलं नव्हतं, मला दुसऱ्याकडून कळालं होतं. त्याला अद्दल घडवण्यासाठी मी 1-2 गुंडांना त्याला मारहाण करायला सांगितली. त्यानंतर त्याने कधीही माझ्या मुलीला मारहाण केली, माझ्या मुलीला सोडून दिलं. आणि माझी मुलगी जेव्हा माझ्या जवळ आली तेव्हा म्हणाली आजपासून तुम्ही माझ्यासाठी मेलेले आहात. आणि यावर मला जास्त फरक पडला नाही, कारण मी जे केलेलं होतं ते तिच्या भल्यासाठीच केलेलं होतं. आणि या गोष्टीसाठी मला जर इजिप्त गॉड नेत नसतील तर मला काही प्रॉब्लेम नाही आहे. कार्टरची आणि कोलची आता खूप चांगली मैत्री झालेली असते. या दोघांनी आपल्या मनातलं जे लपलेल्या गोष्टी होत्या, म्हणजेच जी कार्टरची त्याच्या बायकोबद्दलच्या फिलिंग होत्या त्या त्यांनी कोणालाच सांगितल्या नव्हत्या, पण तो कोलला सांगतो आणि कोल त्याच्या मुलीबद्दल कार्टरला सांगत असतो. आता हे दोघं एकाच होडीमध्ये सवार असतात. त्या दोघांनाही त्यांचे शेवटचे क्षण हे आनंदाने जगायचे असतात आणि या शेवटच्या क्षणांमध्ये ते एकमेकांचे खूप चांगले मित्र बनतात. यानंतरच्या विशसाठी ते भारतात येतात. भारतात ते ताजमहल पाहत असताना कोल कार्टरला म्हणतो की मला आत्ताही प्रश्न पडलेला आहे की मी मेल्यानंतर मला जाळलं पाहिजे की मला
गाडलं पाहिजे. जर मला गाडण्यात आलं आणि मी खोल जमिनीत असलो आणि मी मोठ्या मोठ्याने आवाज देत असलो आणि ऐकणारं कोणीच नसेल तर मला हे जमणार नाही. जर मला जाळण्यात आलं आणि मला जर त्या जाळण्याचा त्रास होत असेल, मला जर ते दुखत असेल तर तेही मला आवडणार नाही. यावर कार्टर म्हणतो की मला जाळण्यात यावं आणि माझी जी राख आहे ती अशा उंच जागेवर ठेवण्यात यावी, तिथून मला सुंदर निसर्ग पाहता यावा. भारताचा सफर पूर्ण करून ते चायनामध्ये येतात. चायनामध्ये ते ग्रेट वॉल ऑफ चायना या भिंतीवर गाडी चालवतात. मग ते पुढच्या 20साठी नेपाळला पोचतात. नेपाळला त्यांना माउंट एव्हरेस्टची चढाई करायची असते, पण जास्त बर्फ असल्या कारणाने त्यांना तिथून वर जाण्याची परवानगी मिळत नाही. यानंतरच्या 20साठी ते हाँगकाँगला येतात. हाँगकाँगला ते हॉटेलमध्ये बसल्यानंतर कार्टर हा एकटाच बसलेला असतो. कार्टर शेजारी एक मुलगी येते. ती कार्टरसोबत गप्पा मारायला सुरुवात करते. कार्टरला ती मुलगी म्हणते आपण एक रात्र सोबत घालवायला हवी, पण कार्टर तिला साप नाही म्हणतो. ही मुलगी कोलनीच कार्टरसाठी पाठवलेली असते. याचं कारण हे असतं की कार्टरने त्याच्या बायकोला सोडून आजपर्यंत कंच्याच दुसऱ्या मुलीकडे पाहिलेलं नसतं. पण कार्टर हा तिच्या बायकोसाठी खूप इमानदार असतो. त्याच्या बायकोसाठी त्याच्या फिलिंग संपल्या असल्या तरी तो तिला कधी फसवत नाही. यानंतर कार्टर कोलला एकट्यात भेटतो आणि म्हणतो की आता ही जर्नी आपण इथे थांबवायला हवी. आता आपण आपल्या घरी निघून जायला हवं. ते घरी जायला निघतात. ते आपल्या कारमध्ये बसतात आणि कार एका जागेवर जाऊन थांबते. ती जागा कोलच्या मुलीच्या घराजवळ असते आणि तेव्हा कोल त्याच्या असिस्टंटला म्हणतो की हे आम्हाला तू कुठून घेऊन आलेला आहे. त्याचा असिस्टंट या जर्नीमध्ये त्यांच्यासोबतच असतो आणि त्याचा असिस्टंट म्हणतो की हे माझ्या लिस्टमध्ये नव्हतं. तर कार्टर म्हणतो की ही मी गाडी इथे आणायला लावली होती. हे ऐकून कोलला खूप राग येतो. तो गाडीच्या बाहेर निघून चालायला लागतो. तो कार्टरला म्हणतो की तुला माहिती आहे का मी कोण आहे? मी शून्यापासून माझं आयुष्य सुरुवात केलं आणि मी करोडपती झालो. माझ्याकडे खूप साऱ्या रॉयल्टी आहेत आणि इतकंच काय की राष्ट्रपतीही माझ्याकडून सल्ला घेत असतात. तुला काय वाटतं, तू मला बदलून टाकशील आणि मी जाऊन दरवाजा ठकठक करेन, ती बाहेर येईल, थोडीशी रागवेल, थोडीशी आश्चर्यचकित होईल आणि मला ती माफ करेल आणि मी तिला सांगावं की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, मला तुझी खूप आठवण येते आणि आता मी मरणार आहे, त्यामुळे मला तुझी गरज आहे. मला कोणाची तरी सहाऱ्याची गरज आहे आणि मला आता एकट्याला मरायचं नाही आहे. तर यावर कार्टर उत्तर देतो की जगात असं कोणालाही वाटत नाही की एकट्यात मरावं. यावर कोल म्हणतो की मी कोणीही नाही आहे आणि तो तिथून निघून जात असताना ती बकेट लिस्ट फाडतो आणि तिथून निघून जातो. त्यानंतर कार्टरही त्याच्या फॅमिलीकडे निघून जातो. त्याची फॅमिली त्याला पाहून खूप खुश होते. त्या रात्री त्याची बायको आणि तो डान्सही करतात आणि दुसरीकडे कोल जो असतो तो एकटा पडतो. त्याच्या डोळ्यात अश्रू असतात. कोल हा एक फन करणारा हास्यास्पद असणारा माणूस असतो, पण आज त्याच्या डोळ्यात अश्रू असतात. काही दिवसांनी कोलच्या मीटिंग सुरू होतात आणि एक मीटिंग चालू असताना कोलला एक फोन होतो. त्या फोनवर असं सांगितलं जातं की कार्टर हा खूप सिरियस झालेला आहे. त्यानंतर कोल हा लगेचच कार्टरच्या दवाखान्यात पोहोचतो. तो पाहतो की कार्टर हा खूपच आजारी पडलेला आहे आणि तिथे गेल्यानंतर कार्टर त्याच्या हातात एक कागद देतो आणि त्याला म्हणतो की आजही तू ती महागडी कॉफी पितोय का? तिचं नाव कॉफी लिवन आहे. मित्रांनो, कॉफी लिवन चहाबद्दल सांगायचं झालं तर ही खूप महागडी चहा आहे आणि दरवेळेस कोल हा ही चहा पित असताना याची खूप प्रशंसा करायचा आणि या कागदावर हेच लिहिलेलं असतं की ही चहा कशी बनवली जाते. त्या कागदावर चहा बनवण्याची प्रक्रियेवर लिहिलेल्या असतात. याची प्रक्रिया अशी असते की रानटी मांजरी ह्या एक विशिष्ट प्रकारचे बी खातात. ते बी खाल्यानंतर ते डायजेस्ट केल्यानंतर जेव्हा ती खाली पडते आणि गावकरी मिळून त्या रानटी मांजरीचं डायजेस्ट केलेलं जे शीट असतं ते गावकरी गोळा करतात आणि ते शीट आणि चहापत्ती मिक्स करून ही चहा बनवली जाते. ही माहिती कार्टर कोलला दिल्यानंतर कार्टर हा खूप मोठ्याने हसायला सुरुवात करतो. तो इतका हसतो की त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहतात. त्यानंतर तो त्याची बकेट लिस्ट काढतो आणि ते एका विषवर काट मारतो. त्याची ही विश असते की त्याला इतका हसायचे त्याच्या डोळ्यातून पाणी आलं पाहिजे आणि त्याची ही विश आज पूर्ण झालेली असते.
त्यानंतर कार्टर त्याची बकेट लिस्ट ही कोलला देतो आणि म्हणतो की आता तुला एकट्यालाच हे विश पूर्ण करावे लागतील. पण कोल म्हणतो की ही माझ्या एकट्याची डील नव्हती. यानंतर कार्टरला ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशन करण्यासाठी नेलं जातं आणि कोल हा बाहेर गाडीत बसलेला असतो. त्याच्या हातात एक चिठ्ठी असते. ती चिठ्ठी त्याला कार्टरने दिलेली असते. त्यात असं लिहिलेलं असतं की मला ही चिठ्ठी खूप आधीपासूनच लिहायची होती. जर मी आता ही चिठ्ठी लिहिली नाही तर मी खूप पस्तावेल. तू माझ्यासाठी खूप काय केलेलं आहे, पण आता फक्त एक गोष्ट माझ्यासाठी अशी कर, तू तुझ्या मुलीला भेटायला जा. यानंतरच्या सीनमध्ये असं दाखवलं जाते की कोल हा तिच्या मुलीच्या घराबाहेर आहे आणि तो तिच्या घरात जातो. तिची मुलगी त्याच्यासोबत खूप चांगल्या पद्धतीने भेटते, बोलते आणि तेव्हा त्याला कळतं की त्याच्या मुलीची एक छोटीशी मुलगी झालेली आहे आणि तो तिच्या छोट्याशा मुलीला जवळ घेतो, तिच्या गालावर एक किस करतो. त्याची एक बकेट लिस्टवर विश असते की जगातील सर्वात जास्त सुंदर मुलीवर त्या मुलीच्या गालावर त्याला किस करायची होती. त्याच्यासाठी सर्वात सुंदर ही त्याची नातच असते. त्याची विश ही पूर्ण होते. दुसरीकडे आपल्याला दाखवलं जातं की ऑपरेशनच्या दरम्यान कार्टरचा मृत्यू झालेला असतो. कार्टरचं पूर्ण परिवार खूप दुःखी झालेला असतो. जेव्हा कार्टरच्या फ्युनरलचा कार्यक्रम असतो तेव्हा कोल एक स्पीच देतो. त्या स्पीचमध्ये तो असं म्हणतो की आम्ही दोघांनी हे पूर्ण जग एक सोबत पाहिलं. या 3 महिन्या अगोदर मी कार्टरला ओळखत नव्हतो. आम्ही एकमेकांसाठी अनोळखी होतो, पण आम्ही एकमेकांचे आता खूप सारे चांगले मित्र आहोत. मला त्याची खूप आठवण येते. आणि तिथे तो कार्टरची बकेट लिस्ट काढतो आणि त्यावरील एका विशवर काट मारतो. ती विश अशी असते की त्याला अनोळखी माणसाची त्याला मदत करायची होती आणि ती विश आता पूर्ण झालेली असते. काल हा त्याच्यासाठी एक अनोळखी माणूस असतो. कुठे ना कुठेतरी त्यांनी कालची मदत केलेली असते. काल त्या स्पीचमध्ये परत म्हणायला सुरुवात करतो. तो म्हणतो की मी जे कार्टरसोबत माझे घालवले क्षण होते ते माझ्या आयुष्यातले सगळ्यात सुंदर क्षण होते. मी आणि त्याने खूप सारे सुंदर क्षण आम्ही एकसोबत जगलो, पण आता तो इथे नाही आहे. मला त्याची खूप आठवण येते. त्याच्या डोळ्यात अश्रू असतात आणि तो खूप दुःखी असतो. काही काळानंतर कोलचाही मृत्यू होतो आणि यानंतरच्या सीनमध्ये आपल्याला असं दाखवलं जातं की एक माणूस माउंट एव्हरेस्टची चढाई करत आहे. तो दुसरा कोणी नसून तो कोलचा असिस्टंट असतो, टॉम. कोल आणि कार्टर हे जगात नसतात, पण त्यांची एक राहिलेली विश टॉम पूर्ण करतो. टॉमच्या हातात एक डबा असतो आणि त्या डब्यात कोलची राख असते. कार्टरच्या राखेपाशी ठेवतो की तो मेल्यानंतर त्याची राख अशा उंच जागेवर ठेवायला हवी आणि त्याची ती विश पूर्ण होते आणि त्याच्या शेजारीच कोलची ही राख ठेवलेली असते आणि इथेच मूवीचा द एंड होतो. ही कहाणी एक मास्टरपीस आहे. या कहाणीमध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे की जे कार्टर आणि कोलला त्यांच्या शेवटच्या क्षणांना कळलेलं आहे, जर ते माणसाला आपल्या पूर्ण आयुष्यात कळलं तर आपलं आयुष्य खूप सुंदर होऊ शकतं. कुठल्याही प्रकारचा द्वेष, राग मनात न ठेवता सर्वांसोबत आनंदात राहिलं पाहिजे. या मूवीबद्दल थोडीशी माहिती. ही मूवी 2007मध्ये आली होती. या मूवीची IMDb रेट आहे 7.8. या मूवीचं बजेट होतं $46 मिलियन आणि या मूवीने कमवलेले होते $176 मिलियन. पाहण्यासाठी धन्यवाद.